Hello student, my name is Professor D. A. Bosle, working as a lecturer in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. आता आपण युनिट नंबर जो 4 चालू केलेला आहे सॉफ्टवेअर प्रोजेक्ट इस्टिमेशन. आणि सॉफ्टवेअर प्रोजेक्ट इस्टिमेशनमध्ये आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये मॅनेजमेंट स्पेक्ट्रम ही कन्सेप्ट बघितली होती. तर मॅनेजमेंट स्पेक्ट्रम म्हणजे काय? मॅनेजमेंट स्पेक्ट्रममध्ये 4 टाईप्सचे महत्त्वाच्या ज्या 4 गोष्टी असतात म्हणजे मॅनेजमेंट स्पेक्ट्रम विच इज फोकसेस ऑन दी 4 P's सांगितले होते, पीपल, प्रोडक्ट, प्रोसेस अँड प्रोजेक्ट. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पीपल, प्रोडक्ट, प्रोजेक्ट आणि प्रोसेस हे कन्सेप्ट केल्यानंतर मेट्रिक्स फॉर साईज इस्टिमेशन. मेट्रिक्स फॉर साईज इस्टिमेशन म्हणजेच काय? तर प्रोजेक्टसाठी तुम्हाला कॉस्ट इस्टिमेशन कशी कॅल्क्युलेट करायची, म्हणजे कॉस्ट तुम्ही अंदाजे सांगणार का? प्रोजेक्ट एखादा तयार केल्यानंतर तुम्ही अंदाजे त्याला 1,00,000 रुपये किंवा 2,00,000 किंवा 10,000 तुम्ही अशी व्हॅल्यू कशी सांगू शकता? तर त्याच्यासाठी मेट्रिक्स फॉर साईज इस्टिमेशन म्हणजे 2 टाईपचे मेट्रिक्सेस आहेत. म्हणजे साईज आपण जी प्रोजेक्टची जी कॉस्ट कॅल्क्युलेट करतो, एस्टिमेशन कॅल्क्युलेट करतो, त्याच्यामध्ये म्हणजे त्यालाच म्हणायचं मॅट्रिक्स फॉर साईज एस्टिमेशन. आणि त्याच्यामध्ये 2 प्रकारची साईज एस्टिमेशन्स आहेत. म्हणजे 2 प्रकारे तुम्ही प्रोजेक्टची एस्टिमेशन कॅल्क्युलेट करू शकता. फर्स्ट जो आहे तो LOC बेस्ड एस्टिमेशन. फर्स्ट आहे LOC आणि सेकंड आहे फंक्शन पॉईंट बेस्ड एस्टिमेशन. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे प्रोजेक्ट कॉस्ट इस्टिमेशन ॲप्रोचेस. असे वेगवेगळे मार्केटमध्ये म्हणजे वेगवेगळे टेक्निक्स आहेत. हिरॉस्टिक टेक्निक्स, इम्पॅरिकल टेक्निक अँड अनालिटिक टेक्निक असे वेगवेगळे कॉस्ट इस्टिमेशनचेच ॲप्रोचेस आहेत. ते सुद्धा आपण 1 बाय 1 बघायचे आहेत. त्यानंतर हाल्स्टेड्स प्रिन्सिपल सॉफ्टवेअर सायन्स. हाल्स्टेड्स सॉफ्टवेअर सायन्स म्हणजे काय? हाल्स्टेड सायंटिस्टने काय केलेलं आहे का म्हणजे सॉफ्टवेअर कसं प्रोजेक्ट कॅल्क्युलेट करायचं, म्हणजे त्याची इस्टिमेशन कशी, कॉम्प्लेक्सिटी कशी मेजर करायची, हे त्यानं काय केलेलं आहे, एक सायंटिस्टनं एक फॉर्म्युला जनरेट केला आहे. तो कोणता आहे ते आपण बघायचा आहे. आणि त्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरला म्हणजे आज लेक्चरमध्ये आपण इतकेच पॉईंट बघणार होतो आणि त्यानंतर कोकोमो मॉडेल आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. तर चला चालू करायचं आहे आजचा आपण मेट्रिक्स फॉर साईज इस्टिमेशन. म्हणजेच आपण प्रोजेक्टची कॉस्ट आता कॅल्क्युलेट करायची आहे आणि त्याच्यामध्ये त्याचे 2 टाईप्स आहेत कॉस्ट इस्टिमेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी. मग 2 टाईप्स कोणते आहेत? LOC बेस्ड एस्टिमेशन आणि फंक्शन पॉईंट बेस्ड एस्टिमेशन. LOC बेस्ड एस्टिमेशन म्हणजेच लाईन ऑफ कोड. LOC स्टँड्स फॉर लाईन ऑफ कोड. म्हणजे त्या काय करायचं आहे, प्रोजेक्टमध्ये किती लाईनचं कोड केलेलं आहे याच्यावरून सुद्धा आपण प्रोजेक्टची एस्टिमेशन कॅल्क्युलेट करतो. साईज ओरिएंटेड मेजर इज डिराइव्ड बाय कन्सिडरिंग दी साईज ऑफ सॉफ्टवेअर दॅट हॅज बीन प्रोड्युस्ड. अ सिम्पल सेट ऑफ साईज मेजर दॅट कॅन बी डेव्हलप्ड ॲज अ गिवन बिलो. म्हणजे प्रोजेक्टची साईज कशी कॅल्क्युलेट करायची आहे, म्हणजे प्रोजेक्टची साईज म्हणजेच काय? लाईन ऑफ कोड. म्हणजे 1,000 लाईन्स आहेत त्याच्यामध्ये, मग त्याचं KLOCमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे किलो लाईन्स ऑफ कोड. म्हणजे लाईन्स ऑफ कोड असणार आहेत त्याचं कन्व्हर्जन KLOCमध्ये करायचं. आणि त्यानंतर एफर्ट्स म्हणजे आता तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे किती लाईनचा कोड झाला म्हणजे त्याची साईज झाली. त्यानंतर एफर्ट्स म्हणजेच काय? तुम्ही त्याच्यासाठी किती लोकांनी काम केलं. मग ते कसं कॅल्क्युलेट करायचं? टोटल पर्सन जे आहेत ते पर्सन आणि डिवाइड बाय मंथ म्हणजे किती महिने काम केलं. म्हणजे 10 पर्सन आहेत, 2 महिने काम केले असतील तर 10 डिवाइड बाय 2 असं एफर्ट्स कॅल्क्युलेट करायचे. म्हणजे प्रत्येकाच्या मागं किती पॉईंटमध्ये येणार ते एफर्ट्स प्रत्येकाचे असणार आहेत. त्यानंतर प्रोडक्टिव्हिटी म्हणजेच काय? KLOC म्हणजे जी लाईन ऑफ कोड आहे त्याला डिवाइड करायचं आहे पर्सन मंथ म्हणतोय. पर्सन डॅश मंथ आहे म्हणजे पर्सन आणि मंथ ह्या दोघांचे व्हॅल्यूज आहेत. त्यानंतर क्वालिटी म्हणजेच काय? नंबर ऑफ फॉल्ट्स डिवाइड बाय KLOC. म्हणजे किती? आता 1,000 लाईनचा कोड आहे आणि त्यामध्ये 10 फॉल्ट्स निघाले तर 10 डिवाइड बाय 1,000 असं त्या पद्धतीनं त्याची क्वालिटी मेजर केली जाते. त्यानंतर कॉस्ट कशी केली जाते? डॉलर KLOC म्हणजे डॉलर डिवाइड बाय KLOC. त्यानंतर डॉक्युमेंटेशनसाठी पेजेस ऑफ डॉक्युमेंटेशन डिवाइड बाय KLOC. म्हणजे पेजेस ऑफ डॉक्युमेंट जे आहेत, नंबर ऑफ पेजेस ऑफ डॉक्युमेंट म्हणजे 400 असतील आणि त्याच्यामध्ये 1,000 लाईनचा कोड असेल तर केलेला आहे तर 400 डिवाइड बाय KLOC. अशा पद्धतीनं आपण डॉक्युमेंटेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. हे सगळे त्याचे फॉर्म्युले दिलेले आहेत बाळांनो आणि हे फॉर्म्युले यूज करून आपल्याला करायचं आहे. त्यानंतर जर फर्स्ट पॉईंट बघितला म्हणजे आता हे फॉर्म्युलेज आहेत. तुम्हाला विचारलं फॉर एक्झाम्पल एखादं सॅम्पल विचारलं कॅल्क्युलेट दी साईज म्हणलं तर KLOC तुम्ही काढायची. KLOC म्हणजेच काय? किती लाईनचा कोड आहे तो. 1,000 आहे तर त्याची साईज काय झाली? 1,000चं कन्व्हर्जन किलोमध्ये इंटू 100 करा, डिवाइड बाय 100 करा म्हणजे जी काय लाईन येईल ती साईज झाली.
अशा पद्धतीनं तुम्ही कॅल्क्युलेट करायचं आहे आणि हे फॉर्म्युले यूज करून तुम्ही क्वालिटी प्रोडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करू शकता. त्यामध्ये बघा तुम्ही जे डॉक्युमेंटेशन करता त्याच्यामध्ये ब्लँक लाईन्स असतात किंवा कमेंट असतात, ते काउंट करायचा नाही. म्हणजे काउंटिंग करायचं नाही. काउंटिंग जे ॲक्च्युअल काम आहे त्यालाच आपण लाईन ऑफ कोड आहे त्यालाच आपण काय करणार आहोत, काउंटिंग करणार आहोत. तर ह्याचे वेगवेगळे ॲडव्हान्टेजेससुद्धा आहेत. म्हणजे LOCमध्ये आपण इझिली फाइंड आउट करू शकतो की सॉफ्टवेअरची काय इस्टिमेशन आहे काय नाही ते. पण एक जे प्रोजेक्ट असतात त्याला LOC बेस्ड इस्टिमेशन सपोर्ट करत नाही, कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे डिपेंडंटीज असतात लँग्वेजवरती आणि डिझायनिंगसुद्धा त्याचं शॉर्टर असेल तर आपण LOC बेस्ड इस्टिमेशन यूज करू शकत नाही. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे फंक्शन पॉईंट. फंक्शन पॉईंट म्हणजेच काय, दिस ओरिएंटेड मॉडेल इज अ बेस्ड ऑन फंक्शनली डिलिव्हर्ड ॲप्लिकेशन. म्हणजे टोटली फंक्शन आपण किती यूज केलेत, कारण फंक्शनली डिलिव्हर्ड ॲप्लिकेशन्स काय आहेत त्या पद्धतीने आपण फंक्शन पॉईंट यूज करायचे आहेत. ते सुद्धा आपण मी पुढे दाखवणार आहे, तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये काय इनपुट आणि आउटपुट कशा द्यायचे असतात. त्यानंतर दीज आर जनरली इंडिपेंडंट ऑफ दी प्रोग्रॅमिंग लँग्वेज. हे जनरली इंडिपेंडंट आहेत. त्यानंतर फंक्शन पॉईंट्स आर डिराइव्ड युझिंग काउंटेबल मेजर्स ऑफ दी सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट्स डोमेन. आणि त्यानंतर असेसमेंट ऑफ द सॉफ्टवेअर कॉम्प्लेक्सिटी. फंक्शन पॉईंटमध्ये बघा बाळांनो की फंक्शन पॉईंट कसा कॅल्क्युलेट करायचं, की आपण त्याला इनपुट्स किती दिलेत, म्हणजे इनपुट किती दिलेत, युजर इनपुट किती दिलेत, मग त्यानंतर आउटपुट किती आलेत, म्हणजे युजर इनपुटचा काउंट काढायचा. म्हणजे युजर इनपुट जर आपण 10 दिले असतील तर आउटपुट किती आले, 10 आले का 15 आले की 4 आले, ह्या त्यांचा कॅल्क्युलेशन काढा. त्यानंतर युजरच्या एन्क्वायरीज काय आहेत, किंवा युजरच्या एन्क्वायरीज म्हणजेच काय, ऑनलाईन इनपुट जे आहे, रिझल्ट इन द जनरेशन ऑफ सम इमिजिएट रिस्पॉन्स इन द फॉर्म अँड आउटपुट. म्हणजे तुम्हाला काय डिफिकल्टीज असतील त्या एन्क्वायरीजमध्ये टाकायच्या. त्यानंतर नंबर ऑफ फाईल्स असतील, तुमच्याकडे किती फाईल आहेत, 10 फाईल आहे, 7 फाईल आहे, त्यांचा काउंट. त्यानंतर तुम्ही एक्सटर्नल इंटरफेसेस काय काय यूज केला, ह्या सगळ्याचे डिटेल्स हे फंक्शन पॉईंटमध्ये असणार आहेत. कारण फंक्शन पॉईंटमध्ये काय करायचं आहे बाळांनो, तर फंक्शन पॉईंट जो आहे त्या फंक्शन पॉईंटमध्ये तुम्हाला इनपुट आउटपुट मेजर करायचं आहे. एक्सटर्नल इंटरफेसेस कॅल्क्युलेट रिक्वायर्स काय काय आहेत ते आपण मेजर करायचे आहेत. आणि फंक्शन पॉईंट कॅल्क्युलेट करण्यासाठी मी नोट्समध्ये तुम्हाला फॉर्म्युला दिला आहे, काउंट टोटल इंटू 0.65 प्लस 0.01 इंटू सम ऑफ FI म्हणजेच फंक्शनचा. हे तुम्हाला फॉर्म्युलाच माहीत असला पाहिजे फंक्शन पॉईंटचे. मी नोट्समध्ये दिलेले आहेत ते रेफर करा. त्यानंतर प्रोजेक्ट कॉस्ट इस्टिमेशन ॲप्रोचेस आहेत. प्रोजेक्ट कॉस्ट इस्टिमेशन ॲप्रोचेसमध्ये 3 टाईपचे अप्रोचेस आहेत. म्हणजे जसं आपण प्रोजेक्ट कॅल्क्युलेट केलो ना बाय युझिंग फंक्शनल पॉईंट आणि लाईन ऑफ कोड, तसंच वेगवेगळे अप्रोचेससुद्धा आहेत की ज्या पद्धतीनं आपण प्रोजेक्टची कॉस्ट कॅल्क्युलेट करू शकतो. त्यामध्ये फर्स्ट आहे हिरॉस्टिक, त्यानंतर सेकंड आहे ॲनालिटिक, इम्पॅरिकल अँड ॲनालिटिक, असे 3 टेक्निक्स आहेत. तर आता हिरॉस्टिक म्हणजे काय, हिरॉस्टिक म्हणजेच काय, दिस मेथड युजेस दी प्रिव्हियस प्रोजेक्ट इस्टिमेटेड अप्रोच. म्हणजे एखादा प्रोजेक्ट आता तुम्ही नवीन प्रोजेक्ट केला आणि त्या रिलेटेड दुसरा प्रोजेक्ट असेल तर त्याची कॉस्ट तुम्ही 10,000 सांगितला आहे, तशीच तुम्ही जी 10 समथिंग 11-12 किंवा एक कमी करून 8-9 हजार, म्हणजे तुम्ही त्याची अंदाजे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता बाय युझिंग हिरॉस्टिक टेक्निक. त्यालाच म्हणायचं हे हिरॉस्टिक टेक्निक. This method makes the use of previous project estimated approach आणि this method assumes the relationship among the different project parameters. आणि कोकोमो मॉडेल इज अन एक्झाम्पल ऑफ हिरॉस्टिक टेक्निक. कोकोमो मॉडेल हे हिरॉस्टिक टेक्निकच यूज करून कॅल्क्युलेट करणार आहे आपण. त्यानंतर नेक्स्ट आहे इम्पॅरिकल. इम्पॅरिकल म्हणजेच काय, आता इम्पॅरिकल आणि ॲनालिटिकल हे 2 आहेत. इम्पॅरिकल इस्टिमेशन टेक्निक्स आर एज्युकेटेड गेस ऑर प्रोजेक्ट पॅरामीटर्स इन मेड. इम्पॅरिकल म्हणजे एज्युकेटेड रिलेटेड जे काही प्रोजेक्ट असतील त्याच्यासाठी आपण इम्पॅरिकल इस्टिमेशन टेक्निक यूज करतो कॉस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी. तर इम्पॅरिकलमध्ये बघा मेनी ॲक्टिव्हिटीज आर इन्व्हॉल्वड इन इम्पॅरिकल इस्टिमेशन टेक्निक. दिस टेक्निक इज फॉर्मलाइज्ड. आणि ह्याच्यामध्ये बघा बाळांनो म्हणजे किती कोऑर्डिनेटर्स आहेत, त्यानंतर किती जण प्रेझेंट करतात किंवा त्यांची मीटिंग कितीदा झाली, त्यानंतर एक्सपर्ट्स आपण किती आउटसाईडचे एक्सपर्ट्स त्यामध्ये इन्व्हॉल्व केले, असे वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स करून आपण त्यानुसार त्या प्रोजेक्टची कॉस्ट डिसाईड करतो बाय युझिंग इम्पॅरिकल एस्टिमेशन. त्याला म्हणायचं आहे इम्पॅरिकल एस्टिमेशन. आणि त्यानंतर थर्ड आहे ॲनालिटिकल इस्टिमेशन. ॲनालिटिकल इस्टिमेशन म्हणजेच काय, द रिझल्ट आर डिराइव्ड बाय मेकिंग सर्टन बेसिक्स अजम्पशन्स अबाउट दी
प्रोजेक्ट. ॲनालिटिकल इस्टिमेशनमध्येच काय करायचं आहे, द रिझल्ट्स आर डिराइव्ड बाय मेकिंग सर्टन बेसिक assumptions about the project. Analytical assumption techniques have some specific basis and सायंटिफिक बेसिस, म्हणजे जे सायंटिफिक जे प्रोजेक्ट असतात त्याच्यासाठी ॲनालिटिकल इस्टिमेशन्स ॲप्रोचेस आपण यूज करतो. त्याची कॉस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी ॲनालिटिकल इस्टिमेशन ॲप्रोच यूज करतो. तर त्याच्यासाठी बाळांनो सायंटिफिक जे सॉफ्टवेअर्स असतात तर त्याच्यासाठी हाल्स्टेड सॉफ्टवेअर सायन्स म्हणून एक हाल्स्टेड, मी म्हटलं होतं तुम्हाला आत्ता की हाल्स्टेड सॉफ्टवेअर सायन्स हे सायंटिस्ट आहे. त्याने काय केलेलं आहे, त्या प्रोजेक्टची कॉम्प्लेक्सिटी मेजरमेंट करण्यासाठी एक डिरेक्टली काय केलेलं आहे, एक फॉर्म्युला जनरेट केलेला आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे, हाल्स्टेड्स वापरायचे आहेत. मग हाल्स्टेड सॉफ्टवेअर सायन्समध्ये बघा बाळांनो, हे हाल्स्टेड सॉफ्टवेअर सायन्स हा जो टेक्निक आहे हाल्स्टेड या सायंटिस्टनं डेव्हलप केलेला आहे तो ॲनालिटिकल इस्टिमेशनसाठी. कारण ॲनालिटिकल इस्टिमेशन हे जे सायंटिफिक जे सॉफ्टवेअर असतात त्यांची जी कॉस्ट इस्टिमेशन कॅल्क्युलेट करायची असते त्याच्यासाठी आपण हाल्स्टेड सॉफ्टवेअर सायन्स यूज करतो. तर हाल्स्टेड सॉफ्टवेअर सायन्समध्ये बाळांनो, हाल्स्टेड सॉफ्टवेअर सायन्स ह्याच्यानुसार आपण कॉम्प्लेक्सिटीसुद्धा मेजर करतो आणि त्याच्यामध्ये या प्रोग्रॅममध्ये 4 प्रकारचे व्हेरिएबल्स आहेत बघा. N1 आहे, N1 इज द नंबर ऑफ डिस्टिंक्ट ऑपरेटर किती यूज केले. N2 इज द डिस्टिंक्ट ऑपरंट्स. ऑपरेटर म्हणजे काय, सिम्बॉल्स असतात, ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन, आणि ऑपरंट म्हणजे व्हेरिएबल असतात. आणि N1 इज द टोटल नंबर ऑफ ऑपरेटर्स. आणि कॅपिटल N1 बघा, स्मॉल N1 म्हणजेच काय, ऑपरेटर्स किती आहेत ते, आणि N2 म्हणजेच काय, ऑपरंट्स. आणि कॅपिटल N1 म्हणजेच काय, टोटल नंबर ऑफ ऑपरेटर्स, आणि N2 म्हणजेच काय, टोटल नंबर ऑफ ऑपरंट्स, म्हणजे टोटल असणार आहे. तर आणि त्याचा यूज करून आपण काय कॅल्क्युलेट करायचं, एफर्ट्स वगैरे. मग आता बघा प्रोग्रॅमची लेंथ कशी फाइंड आउट करतो आपण. मग प्रोग्रॅमची लेंथ फाइंड आउट करायची म्हणजे त्याच्यासाठी N वापरला आहे व्हेरिएबल, तुम्ही कोणताही वापरला तरी चालतो. मग N1 + N2. N1 म्हणजेच काय, टोटल नंबर ऑफ ऑपरेटर, आणि N2 म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ ऑपरेट. ह्या दोघांचे ॲडिशन केलं की लेंथ कॅल्क्युलेट होते. त्यानंतर प्रोग्रॅम व्हॅक्युबलरी N = N1 + N2 म्हणजे नंबर ऑफ डिस्टिंक्ट ऑपरेटर आणि नंबर ऑफ डिस्टिंक्ट ऑपरंट्स म्हणजे प्रोग्रॅम व्हॉकॅब्युलरी. त्यानंतर व्हॉल्यूम कशी कॅल्क्युलेट करायची आहे, V = N × log2 N. N म्हणजेच काय, प्रोग्रॅमची लेंथ आहे. N म्हणजे प्रोग्रॅमची लेंथ आहे. N1 आणि N2 म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑपरेटर्स आणि ऑपरंट्स आहेत, आणि N म्हणजे प्रोग्रॅमची लेंथ आहे. मग N म्हणजे प्रोग्रॅमची लेंथ आणि log2 N, आपण हा log2 आणि N म्हणजे स्मॉल N म्हणजे काय, व्हॉकॅब्युलरी, प्रोग्रॅम व्हॉकॅब्युलरी. ह्यांचा जो फॉर्म्युला आहे त्याला म्हणायचं आहे व्हॉल्यूम. आणि डिफिकल्टी म्हणजेच काय, तर D = N1 / N2. N1 म्हणजेच काय, N1 म्हणजेच स्मॉल N1 आहे, नंबर ऑफ ऑपरेटर्स, आणि त्या कॅपिटल N2 म्हणजे काय, कॅपिटल N2 म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑपरंट्स. याला /2 न करायचं आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन करून डिफिकल्टी कॅल्क्युलेट करायची. आणि एफर्ट्स किती, प्रत्येकाने एफर्ट्स किती कॅल्क्युलेट केले, E = D × V. D म्हणजेच काय, डिफिकल्टी, आणि V म्हणजेच काय, व्हॉल्यूम. ह्या दोघांचे फॉर्म्युलेज यूज करायचे आहेत बाळांनो, हे लक्षात असले पाहिजेत. N1 स्मॉल N1 म्हणजे नंबर ऑफ ऑपरेटर्स, N2 म्हणजेच काय, नंबर ऑफ ऑपरंट्स, आणि N1 म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑपरेटर्स, आणि कॅपिटल N2 म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑपरंट्स. तसेच कॅपिटल N म्हणजे प्रोग्रॅम लेंथ, व्हॉकॅब्युलरी म्हणजे N, व्हॉल्यूम म्हणजे कॅपिटल V, आणि डिफिकल्टी म्हणजे D, E म्हणजे एफर्ट्स. हे फॉर्म्युलाज आहेत. ह्या फॉर्म्युलाज यूज करून आपण हाल्स्टेड सायन्स सॉफ्टवेअर यूज करून आपण ॲनालिटिकल इस्टिमेशन कॅल्क्युलेट करू शकतो. तर बाळांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण 3 टेक्निक्स बघितले काय, म्हणजे फर्स्ट जो टेक्निक होता मॅट्रिक्स फॉर साईज एस्टिमेशन, लाईन बेस्ड आणि फंक्शन पॉईंट, हे 2 बेसिक झाले. पण वेगवेगळे डिफरंट प्रोजेक्टसाठी 3 कॉस्ट एस्टिमेशन अप्रोचेस. हिरॉस्टिकल हे कोकोमो मॉडेल आपण यूज करणार आहे, म्हणजे प्रिव्हियस सॉफ्टवेअर असेल तर तसाच यूज करून आपण त्याची अंदाजे कॅल्क्युलेट करू शकतो, कॉस्ट एस्टिमेशन करू शकतो. आणि इम्पॅरिकल आहे ते, इम्पॅरिकल म्हणजे एज्युकेटेड जे प्रोजेक्ट असतात अशासाठी आपण इम्पॅरिकल एस्टिमेशन यूज करतो. आणि ॲनालिटिक हे सायंटिस्ट रिलेटेड असतात, सायन्स रिलेटेड असतात, तर त्याला म्हणायचं आहे ॲनालिटिकल टेक्निक्स. आणि त्यानंतर हाल्स्टेड सॉफ्टवेअर सायन्स जे आहे, तर हाल्स्टेड सायन्स सॉफ्टवेअर जे ॲनालिटिक प्रोजेक्ट असतात, त्याचे ॲनालिटिकल एस्टिमेशन असतात, त्याच्यासाठी कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण हाल्स्टेड सायन्स सॉफ्टवेअर यूज करतो. तर बाळांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण हे 3 अप्रोचेस बघितले, ॲनालिटिकल, इम्पॅरिकल आणि हॉरस्टिक. ह्याच्यावरती क्वेश्चन विचारतात, एक्सप्लेन 3
कॉस्ट एस्टिमेशन ॲप्रोचेस, हिरॉस्टिक, ॲनालिटिकल आणि इम्पॅरिकल. तर हे तिन्ही ॲप्रोचेस लिस्ट करता आले पाहिजेत. तर कोणते कोणते आहेत तर ते ॲनालिटिकल, इम्पॅरिकल आणि हेरॉस्टिक. आणि जे बेसिक 2 आहेत ते फंक्शनल पॉईंट आणि लाईन ऑफ कोड. तर नेक्स्ट लेक्चरला आपण कोकोमो मॉडेल बघणार आहोत. तर आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करूया आणि नेक्स्ट लेक्चरला आपण कोकोमो मॉडेल स्टार्ट करायचं आहे. तर याच्यावरती दिलेली असाइनमेंट कंप्लीट करा. थँक्यू.